आज दुपारपासून खूप पाऊस चालू आहे. आता त्या पावसामध्येच नळ आलेले होतं. आता नळ आल्यावर पाणी तर भरावंच लागणार. आता मला पाऊस पडला की पाणी भरायला खूप कंटाळा येतो. तरीसुद्धा पाणी भरून घेतलं. त्यानंतर मनी प्लांटला पण थोडं पाणी दिलं. त्यानंतर जे काही पायऱ्या वगैरे होते धुवायचे ते सुद्धा देऊन घेतले. कारण पावसामुळं थोडंसं चिखल होत आहेत हल्ली पायऱ्या. त्यामुळं पायऱ्या वगैरे धुवून आता मला मार्केटला पण जायचं होतं कारण आज गुरुवार होतं. तर फटाफट मार्केटला गेले आणि तरकारी वगैरे घेऊन आले. तरकारी अंजोपतर तर खूप भिजून गेले होते मी. तर पूर्ण मार्केट फिरजोपतर काही भिजले नाही, पण फक्त टमाटे वेचून घेजोपतरच भिजून गेले होते. कारण टमाटे चेचायला खूप वेळ लागतो हल्ली. थोडेसे चांगले पण येत नाहीत. थोडंसं वेचून बघून घ्यावं लागतं. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर फटाफट जे काही तरकारी आणली होती ते सगळी फ्रीजमध्ये ठेवून दिली. आता मला असं पालेभाज्या वगैरे आणलं की मी त्याच दिवशी तोडून ठेवायचा प्रयत्न करते. कारण असंच डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलं की तसंच खराब होऊन जातं. मग त्यानंतर आंबाड्याची भाजी आणली होती ते सुद्धा मस्त फ्रेश करून घेतली. त्याला छान वेचून घेतलं. तोडून ठेवलं की पटकन होतं. स्वयंपाक करायला बसलं की खूप वेळ लागत नाही. फटाफट ते तोडून त्याला पण कवरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून दिले. आता ते झाल्यानंतर जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर लगेच जे काही आवनीच्या पप्पानं थोडं थोडं राशन आणलं होतं. आता हल्ली मी जेव्हा घर साफ करायचं असतं ना तेव्हा मी असं डायरेक्ट कवर सोडून देते. कारण त्याला परत परत करून म्हणजे काढून ठेवावं लागू नये म्हणून. कारण आता दसरा येतोय. आता डबे वगैरे परत घासावे लागतात. त्यामुळे डायरेक्ट डब्यामध्ये सोडून दिलं. त्यानंतर गॅस वगैरे साफ करून घेतले. आता हे सगळं करून झोपलं तरच सकाळी लवकर होतं. फटाफट गॅस वगैरे पुसून घेतलं. त्यानंतर भांडे होते थोडेसे. आता जास्त काही नव्हते आज भांडे. थोडेसेच होते तर तेवढेच जेवढे होते तेवढे घासून घेतलं. आता तितक्याच पण एवढ्याच कामाला सकाळी खूप वेळ लागतो. एक दीड तास तर असंच निघून जातं. फटाफट ते सगळं झाल्यानंतर परत जे काही पाणी वगैरे सांडलं होतं ते सगळं पुसून घेतलं. तर असं पुसलं की मला छान वाटतं. थोडं पण थेंब वगैरे ठेवावं वाटत नाही मला. फटाफट ते झाल्यानंतर आता पाऊस चालू होतं म्हणल्यावर कपडे काय वाळणार नव्हते. थोडे बहुत हडकले होते. त्यानंतर घरामध्ये आणून त्याला धोबीघाट बनवून टाकलं होतं मी माझ्या घरला आज. कारण असं रात्रीला असं घातलं की फॅनला वाळून जातात. त्यात मध्ये आवनीच्या पप्पाचे थोडेसे शिवा पण खाल्ले की फॅन चालू ठेवूनच वरे चढली का म्हणून. त्यानंतर लगेच इथं जे काही ब्लाऊज होते ते कट करायला घेतले होते मी. कारण हे ब्लाऊज दोन्ही पण उद्या द्यायचे होते कस्टमरला. त्यांना ऑलरेडी 4 दिवस झाले होते त्यांनी देऊन शिवले म्हणले पण ते काय झालंच नव्हतं. त्यानंतर थोडासा वेळ होता तर म्हटलं आता उद्याचे कारले पण कट करून ठेवून घेते. म्हणजे सकाळी लवकर होऊन जाईल. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो बाय.